हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी। आज 22 ऑगस्ट 2025 आणि आजच्या द हिंदू न्यूजपेपरमध्ये अशा कोणत्या बातम्या आलेल्या आहेत ज्या तुम्हाला एमपीएससी डिस्क्रिप्टिव्हच्या तयारीसाठी कामात येणार आहेत किंवा यूपीएससीच्या तयारीसाठी कामात येणार आहेत, त्याचा एक थोडक्यात आढावा या सेशनमध्ये आपण घेणार आहोत। आणि पूर्ण एक चार्ट फॉर्म मध्ये जसं आपण आधीपासून डिस्कस करतोय, चार्ट फॉर्म मध्ये मी तुम्हाला त्या सगळ्या बातम्या सांगणार आहे अलॉंग विथ दी रिलेटेड सिलेबस टॉपिक। ठीक आहे, सो त्या पद्धतीने आजच्या द हिंदू न्यूजपेपर मधून या सगळ्या बातम्या नक्की वाचून घ्या। ठीक आहे, सो सुरू करू आपण या आपल्या सेशनला। 22 ऑगस्ट आज तारीख आहे आणि यामध्ये पहिल्या पानावरती आपले जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत BR गवई, त्यांनी इथे काही गव्हर्नमेंटला क्वेश्चन्स केलेले आहेत आणि त्याबद्दलची ही बातमी आहे किंवा शुड सुप्रीम कोर्ट सिट आयडली ॲज गव्हर्नर ब्लॉक दी बिल्स, असं चीफ जस्टिस ऑफ इंडिया विचारतात। म्हणजे कस्टडियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन हा जो सुप्रीम कोर्टाचा रोल आहे यावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत का, असा इथे मुद्दा चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी तिथे मांडलेला आहे। ठीक आहे, सो इन दॅट केस पुन्हा तोच मग एक आपण म्हणतोय किंवा ज्युडिशियरी वर्सेस एक्झिक्युटिव्ह या पद्धतीचा जो भाग आहे तो पण आपल्याला तिथे पुन्हा एकदा रिकॉल करणं गरजेचं आहे। जुन्या सगळ्या केसेस एकदा या कॉन्टेक्स्टमध्ये वाचून ठेवा, त्यासोबतच गव्हर्नरचे रोल काय काय राहतात ओव्हरऑल या सिस्टीम मध्ये, त्यानंतर मग सुप्रीम कोर्टाचा कसा रोल राहतो, व्हॉट इज ज्युडिशियल रिव्ह्यू, बेसिक स्ट्रक्चर काय आहे, बऱ्याचशा गोष्टी। आणि हे नावं मी का सांगतोय कारण त्या बातमीमध्ये या गोष्टी मेन्शन होत आहेत। ठीक आहे, सो पहिल्याच पानावरती आहे जीएस पेपर टू इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या अँगलनी या बातमीला आपल्याला बघता येऊ शकेल। त्यानंतर पहिल्या पानावरती अजून एक बातमी आलेली आहे। आता जीएसटीचं जे स्ट्रक्चर आहे त्याला सिम्प्लिफाय केलं जात आहे। आता दोनच रेट ठेवणार आहेत असं म्हणलं जातं, एक तर 5% आणि दुसरा 18%, हे दोन स्लॅब असणार आहेत। आणि मग हे जे जीएसटीचं सिम्प्लिफाईड 2 रेट स्ट्रक्चर आहे, इट गेट्स GOM's नॉड। ठीक आहे, बातमी पहिल्याच पानावरती आहे किंवा GOM ची नॉड मिळाली। मग GOM काय आहे तर ग्रुप ऑफ मिनिस्टर, हे जे GOM असते ग्रुप ऑफ मिनिस्टर, दिस इज क्रिएटेड बाय GST काउन्सिल। ठीक आहे, आणि मग त्यांची इथे सहमती मिळालेली आहे आणि फायनली आता GST काउन्सिलचं अप्रुव्हल यावरती बाकी आहे। 5 आणि 18% स्लॅब रिटेन केले जातील असं म्हणलं जाते। सो टॅक्स रिफॉर्म्स किंवा टॅक्सेशन मध्ये अजून वेगवेगळे जे बदल होत आहेत सिस्टीम मध्ये, त्याला आपण जीएस पेपर 3 इंडियन इकॉनॉमीच्या अँगलनी बघू शकतो। ठीक आहे, ही झाली पहिल्या पानावरची बातमी। दुसऱ्या पानावरती या स्पोर्ट्स फील्ड मधली बातमी आहे, प्रिलिम्स मध्ये एमपीएससी मध्ये विचारली जाऊ शकते। काय म्हणलेलं आहे बघा, दाल लेक जो आहे आपला श्रीनगर मधला, दाल लेक होस्ट फर्स्ट एव्हर खेलो इंडिया वॉटर गेम्स विथ आय ऑन ऑलिम्पिक्स। ठीक आहे, आता खेलो इंडिया मध्ये नवीन गेम्स पण ऍड झालेले आहेत आणि मग त्यामध्ये खेलो इंडिया वॉटर गेम जो आहे तो पहिल्यांदा आता इथे दाल लेक मध्ये होस्ट केला जाणार आहे, ही बातमी आलेली आहे। प्रिलिम्स मध्ये आपल्याला अशा स्पोर्ट्स रिलेटेड गोष्टी विचारल्या जातात। त्यानंतर पान नंबर 3 वरती या हेल्थ रिलेटेड आपल्याला मेन्स मध्ये जर प्रश्न आला तर लिहिण्यासाठी आपल्याला काही ग्राउंड रिलेटेड डेटा लागतो, तर मग तो जो डेटा आहे तो आपल्याला अशा प्रकारच्या बातम्यांमधून यूज करता येऊ शकेल। पान नंबर 3 वरती आहे पंचायत सेट एक्झाम्पल विथ कॅन्सर कंट्रोल मॉडेल। कॅन्सर कंट्रोल मॉडेल आणि त्यामध्ये मग जे पेशंट स्क्रीनिंग आहे आणि त्यानंतर मग पेशंट्स अवेअरनेस पेशंट्स मध्ये आहे, त्या सगळ्या गोष्टी स्प्रेड करण्यासाठीचं हे मॉडेल आहे। आणि हे कोणी केलेलं आहे तर हे कन्नपुरम ग्रामपंचायत आहे, कन्नपुरम ग्रामपंचायत, कन्नूर डिस्ट्रिक्ट इन केरला। ठीक आहे, केरळ मधलं आहे आणि मग त्याला नावच असे कन्नपुरम मॉडेल म्हणतात त्याला। आणि या पद्धतीच्या गोष्टी आपण मेन्स मध्ये नक्की लिहिल्या पाहिजे किंवा कशा पद्धतीने ग्राउंड लेवलवरती या सगळ्या गोष्टी होत आहेत। ठीक आहे, सो जीएस पेपर टू हेल्थ या अँगलनी कन्नपुरम मॉडेल एक लक्षात राहू द्या, जे कॅन्सर कंट्रोल मॉडेल आहे आणि हे केरळ मधलं मॉडेल आहे। ठीक आहे, त्यानंतर पान नंबर 4 वरती या काय म्हणलेलं आहे बघा, एन्श्युअर युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ डेथ्स। हे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया जे आहेत त्यांनी राज्यांना पुन्हा एकदा सांगितलेलं, रेग्युलरली ते सांगत राहतात किंवा तुम्ही काय करा तर बर्थ आणि डेथ यांचं जे रजिस्ट्रेशन आहे ते परफेक्ट झालं पाहिजे। आणि मग त्यासाठी रिसेंटली ऑन द डायरेक्टिव्ह ऑफ सुप्रीम कोर्ट त्यांनी काय केलेलं आहे, प्रत्येक गव्हर्नमेंट हॉस्पिटलला रजिस्ट्रार म्हणून घोषित केलेलं आहे, रजिस्ट्रार ऑफ बर्थ अँड डेथ। इव्हन याचा 1969 मध्ये आलेला एक कायदा पण आहे, रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड डेथ ऍक्ट। या कायद्याअंतर्गत या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात। इव्हन आपले जे महानगरपालिका कायदे जे असतात, महानगरपालिका कायद्यामध्ये पण
महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट फॉर एक्झाम्पल, त्यामध्ये पण रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड डेथ बद्दलचा वेगळा चॅप्टर राहतो. सो इन दॅट केस हा सगळा जो पार्ट आहे हा गव्हर्नन्सच्या अँगलनी म्हणा किंवा पॉप्युलेशन अँड असोसिएटेड इश्यूज या अँगलनी म्हणा किंवा प्रिलिम्स मध्ये म्हणा, या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हा जो भाग आहे हा विचारला जाऊ शकतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पॉप्युलेशन आणि मग त्यामध्ये बर्थ आणि डेथ रजिस्ट्रेशन, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. का असं म्हणतो मी? कारण रिसेंट जर आपण बघितलं तर सेन्ससचा पूर्ण भाग चर्चेमध्ये आहे आणि मग त्यानंतर जे पॉप्युलेशन आहे, पॉप्युलेशन रिलेटेड म्हटलं तर रिसेंटली आता जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची जी ऍक्टिव्हिटी सुरू आहे, या सगळ्या अँगलनी जर बघितलं तर एखाद्या व्यक्तीचं असण्याचं आणि नसण्याचं रजिस्ट्रेशन, राईट, सो बर्थ अँड डेथ, सो तो जो भाग आहे तो त्यावरती नक्कीच काही ना काहीतरी विचारलं जाऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर पान नंबर 4 वरती अजून एक बातमी आपल्याला बघायला मिळते, दॅट इज नथिंग बट रिलेटेड टू अगेन कॅन्सर ड्रग. आता इथे बातमी जी आहे ते एक कन्सर्न आहे. काय म्हणतात बघा, मेनी कॅन्सर ड्रग्स डोंट फॉल विदिन प्राइस कंट्रोल रूल्स. हा एक रिपोर्ट आलेला आहे. प्राइस कंट्रोल रूल्स म्हणजे आपण म्हणतो की DPCO जे असते, ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर, सो त्याच्या अंतर्गत बरेचसे असे कॅन्सर ड्रग आहेत जे प्राइस कंट्रोल त्यांना कागदावरती आहे पण ऍक्च्युअल मध्ये प्राइस कंट्रोल होत नाही आहे त्याची. सो DPCO आणि त्यानंतर मग आपण हे वाचलं पाहिजे, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी काय आहे, त्यानंतर यांची एक यादी बनती, त्याला म्हणतात नॅशनल लिस्ट ऑफ एसेन्शियल मेडिसिन्स. या सगळ्या गोष्टी या अँगलनी आपल्याला बघितल्या पाहिजे. अँड दिस इज वन ऑफ दी इम्पॉर्टंट कन्सर्न जो गव्हर्नन्स मध्ये आपल्याला काउंट करता येऊ शकेल, किंवा औषधं लोकांपर्यंत जाणं हे गरजेचं आहे, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. ठीक आहे. त्यानंतर पान नंबर 10 वरती या, व्हॉट हॅज नॉटो NOTTO सेड अबाउट ऑर्गन डोनेशन टू वुमन. आता ही जी ऑर्गनायझेशन आहे ऑर्गन डोनेशन रिलेटेड ती आपल्याला माहिती पाहिजे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे की ऑर्गन डोनेशन्स मध्ये जेंडर डिस्पॅरिटी आहे का, या पद्धतीचं तिथे डिस्कशन त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे हा एक तर GS2 गव्हर्नन्स मध्ये याला काउंट करता येईल किंवा GS पेपर 1 मध्ये इंडियन सोसायटी, कारण जेंडर इश्यू पण यामध्ये आलेला आहे, इंडियन सोसायटी मध्ये पण आपल्याला याचा वापर करता येऊ शकेल. ठीक आहे. फायनली पान नंबर आय थिंक 14 असावा, एकदा चेक करून घ्या तरी. पान नंबर 14 वर्ल्ड पेज आहे, त्यावरती हे आलेलं आहे, स्वीडन टू होस्ट नाटो ट्रूप लॉजिस्टिक बेस. ठीक आहे. मग नाटोचं कोणतं ऑफिस आहे जे स्वीडन मध्ये ओपन होणार आहे, तर हे नाटोचं लॉजिस्टिक हेडक्वार्टर आहे. ठीक आहे. नाटो लॉजिस्टिक हेडक्वार्टर हे कुठे असणार आहे, तर एनकोपिंग नावाची जागा आहे, स्टॉकहोम पासून काही अंतरावरती, एनकोपिंग स्वीडन मध्ये, इथे याचं असणार आहे नाटो लॉजिस्टिकचं हेडक्वार्टर असणार. ठीक आहे. सो अशा प्रकारच्या गोष्टी प्रिलिम्स मध्ये एखाद्या वेळेस विचारल्या जाऊ शकतात, त्यामुळे तो भाग आपल्याला तिथे बघून ठेवणं गरजेचं आहे. एवढ्या बातम्या आहेत आज जास्त काही मेजर आपण म्हटलं तर एवढ्या बातम्या आहेत, जास्त बातम्या आज नाही आहेत, बट या बातम्या आपल्याला व्यवस्थित सिलेबस पॉइंट नुसार बघून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. इग्नाइट अकॅडमी मध्ये अजून कोणते कोणते कोर्सेस रन केले जातात हे तुम्ही तुमच्या ओळखीच्या मित्रमैत्रिणींना देखील सांगू शकता, नातेवाईकांना सांगू शकता, कारण बऱ्याचशा गव्हर्नमेंट वॅकन्सीज येत राहतात आणि मग त्यासाठी इग्नाइट अकॅडमी मध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या बॅचेस चालवल्या जातात. मग एक कोणाला शिक्षक व्हायचं असेल तर TET टेट या परीक्षा राहतात, त्याचे कोर्स आपल्याकडे आहेत. सरळ सेवा भरती असेल, इंजिनिअरिंग रिलेटेड वेगवेगळ्या ज्या परीक्षा होतात त्यांचे कोर्स आपण चालवतो. सो तो एक भाग झाला. पोलीस भरती आहे, SSC, रेल्वे, तलाठी भरती, महानगरपालिका भरती आहे. आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा आपण म्हणतो किंवा ठाणे महानगरपालिकेच्या वॅकन्सी झालेल्या आहेत. कृषी भरती आहे, त्यानंतर मग महिला व बाल विकास भरती आहे. वेगवेगळ्या वॅकन्सीज ज्या गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीज येतात त्याचे आपण कोर्सेस या प्लॅटफॉर्मवरती रन करतोय. त्यासोबतच MBA, बँकिंग, इन्शुरन्स, त्यानंतर लॉ यामध्ये पण आपण आता उतरलेलो आहोत. नवोदय परीक्षेसाठी देखील आपल्याकडे तयारी करून घेतली जाते. इग्नाइट पाठशाला नावाचं आपलं एक YouTube चॅनल पण आहे, ते पण सगळ्यांनी एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा जो भाग आहे हा अगेन प्रत्येकाच्या ओळखीमध्ये कोणी ना कोणी 8वी 9वी 10वी मधले जे विद्यार्थी आहेत ते असणारच आहेत, त्यांना नक्की याबद्दल तुम्ही माहिती द्या. आणि अशा पद्धतीने आपले हे सगळे कोर्सेस चालवले जातात. ठीक आहे.
इन दी एंड आपलं हे टेलिग्रामचं चॅनल आहे, काही जरी अपडेट्स असतील या UPSC म्हणा किंवा MPSC डिस्क्रिप्टिव्ह बद्दलच्या, त्या आपल्या या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केल्या जातात. त्यामुळे हे जॉईन करून ठेवा. कुठे हे लिंक वगैरे कुठं मिळणार आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही काय करू शकता, हे चॅनल जॉईन करू शकता. तिथे लिंक जी दिलेली आहे तिथंच खाली अजून एक इंस्टाग्रामची पण लिंक असणार आहे, ते पण जॉईन करून ठेवा. तिथे पण चांगले चांगले अपडेट्स आपण शेअर करतो. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तुम्ही, नसेल केलं तर करून घ्या आणि बेल आयकॉन दाबून ठेवून द्या, म्हणजे काही जरी नवीन व्हिडिओ आला आपला की तुम्हाला लगेच अपडेट येऊन जाईल. इथं नंबर दिलेला आहे, त्यावरती कॉल करून तुम्ही अजून काही तुमचे क्वेरीज असतील तर ते सॉल्व्ह करून घेऊ शकता. ठीक आहे, चालेल. मग तर आता इथे थांबू आपण. थँक्यू व्हेरी मच.